सियावर रामचंद्र की जय. महाभयंकर अशा युद्धामध्ये अतिकाय नावाचा रावणाचा पुत्र मारल्या गेल्यानंतर आता मात्र रावणाची अवस्था खूप वाईट झाली आहे. म्हणजे काय आता शिल्लक राहिलंय असा प्रश्न रावणाच्या समोर आहे. रावणाची चिंता वाढू लागली आहे. गर्व, अहंकार, अभिमान सगळं असतं. आपण काहीही करू शकतो असं वाटतं. जेव्हा शक्ती असेल ना, जेव्हा माणसाकडे खूप पैसे असतात ना, तेव्हा माणूस आपण काय पैशाने काही करू शकू असं वाटतं. जेव्हा माणसाकडे शक्ती असते ना, तेव्हा आपण आपल्या बळाने, आपल्या सत्तेने काहीही करू शकतो असं वाटतं. कुणाला फसवू शकतो, कुणाला अडकवू शकतो, खोट्या खोट्या केसेस करू शकतो. सत्ता असली की वाटतं ना. राजकारणी आत्ता कसं करतात तेच करतात ना. म्हणजे खोटी प्रकरणं टाक, खोट्या केसेस टाक, खोट्या साक्षी उभा कर, सरकारी वकील आपल्या बाजूनी कर, असं काही करता येतं. गुन्हे दाखल कर. सत्ता असली की आपण वाटेल ते करू शकतो असं वाटतं. आणि सत्ता गेली की मात्र, किंवा शक्ती गेली की मात्र आपल्या खऱ्या रूपाची जाणीव व्हायला लागते आणि माणसं थैथयाट करू लागतात. रावणाची अशी स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला अधूनमधून मी असं राजकारणावर आणलं ना आताच्या, की वाटतं की हा राजकारण का बोलतोय. आरसा असतो हो, आरसा. पुराणातल्या कथा या आरसा आहेत. माणसं कशी वागतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा प्रचंड बळ होतं तेव्हा रावण आपलं कोण काय करू शकतं या ह्याच्यात येतो. होतं स्मशान वैराग्य पण आलं होतं त्याला कुंभकर्ण गेल्यानंतर, की आता काय उपयोग आहे, मी मेलेलं बरं असं वाटलं होतं. पण ज्यावेळी कुंभकर्णही गेला, म्हणजे एक वीर नाही गेला, सुरुवातीपासून धूम्राक्ष, प्रहस्त, अकंपन, अतिकाय, नरांतक, देवांतक, महापार्श्व, त्रिशिरा, महोदर अशा अनेक वीरांचा नायनाट झालाय. लंकेला आग लागली आहे. लंकेची तटबंदी असुरक्षित झाली आहे. एवढंच नाही, नागपाशामध्ये इंद्रजितांनी बांधलेल्या नागपाशातून भल्या भल्यांना सुटता आलेलं नाहीये. प्राण गेल्याशिवाय सुटका झालेली नाहीये. पण राम आणि लक्ष्मण या नागपाशातून सुद्धा सहजपणे बाहेर पडलेले आहेत. काय माया असेल, जादू आहे का काय आहे, कुठली शक्ती आहे ही, रावणाच्या लक्षात येत नाहीये. माझ्या एक वीरांना, माझ्या जवळच्या माणसांना मी गमावत आलोय. भाऊ गमावलेत, पुतणे गमावलेत, पुत्र गमावलेत, वीर गमावलेत, सगळं गेलंय. म्हणजे पुतण्याही गेलाय. लक्षात ठेवायचं, प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. म्हणून मी सांगतोय की अहंकाराने मत्त झालेल्या रावणाला आपल्या हातून काय सुटतंय याची जाणीवच नाहीये. भाऊ निघून जातोय, पुतण्या निघून जातोय, सगळे निघून जात आहेत. पण रावण आपल्या मस्तीत चूर आहे. पण आता मात्र रावणाच्या मनामध्ये प्रश्न पडतोय की आता काय करावं. बघा, रावण कोणता पर्याय निवडतोय. अगदी काल सुसंगत आहे. ते त्यावेळेला घडलंय ते आता घडत असतं. म्हणून म्हणतो लक्षात ठेवायचं. त्यावेळेला रावण आपला हुकुमाचा एक्का काढतो. मी इंद्रजिताकडे अजून चाललेलो नाहीये, अजून बरीच कथा लांब आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका की आता झालंय आणि इंद्रजित लगेच मैदानात येतोय. कारण जनरली आपण रामायण बघताना, वाचताना, ऐकताना असं करतो की हे सगळे गेल्यावर मग आता इंद्रजितच आला आणि त्यांनी सरळ युद्ध केलं. हे असं नाही घडलेलं. रावण काय करू शकेल असं तुम्हाला वाटतं? रावणाच्या दृष्टीने विचार करा. काय रावणाच्या अँगलने विचार करायचा आहे. यासाठी फार लांब जायची गरज नाही, रामायण वाचायची गरज नाही. आताची स्थिती बघा, कळतं रावण काय करतो ते. थोडी मी तुमच्या कल्पना शक्तीला वाव देतोय. काय करू शकतो रावण? आता काय होतंय,
जेव्हा भाऊ निघून जातोय, पुतण्या निघून जातोय, सत्ता निघून जातीये, सगळं निघून जातंय, लंकेला आग लागतीये, तटबंद्या कोसळून पडतायत, सत्ता जायची वेळ येते, तेव्हा काय करतो? तेव्हा आपल्याकडे एक नवीन डाव टाकला गेला होता. म्हणजे हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे, तोडलं नाही पाहिजे. मुंबई कुणाची? मुंबई मराठी माणसाची. मुंबई तोडण्याचा डाव झाला ना. हजारो वर्ष मागं रावणानं हाच डाव खेळलाय. तो आपल्या महालात बसून म्हणतो की ही रावणाची लंका नाही आहे. बघा, ही रावणाची लंका नाही आहे. कुबेराकडून घेताना रावणाची होती. माझ्या आईच्या बापाची आहे, मला वापस दे असं म्हणला होता. माझ्या आईच्या बापानं दिलेली आहे, मला वापस दे म्हणला होता. कुबेराच्याकडून लंका पूर्णतः विकसित करून घेतली होती. सोन्याची लंका रावणाने तयार केलेली नव्हती. सोन्याची लंका कुबेराने तयार केलेली होती. लंकेच्या बाहेरच्या माणसांनी लंका मोठी केली होती, लंका विकसित केली होती, सुजलाम सुफलाम केलेली होती. हे काही म्हणजे कुबेर काही लंकावासी नव्हता. कुबेर तर देवाचा खजिनदार. देवाच्या खजिनदाराने स्वर्गलोकीचा खजिना लंकेत आणून ती लंका सुंदर केली. महाराष्ट्रातल्या कुबेरांनी, भारतातल्या कुबेरांनी आपला व्यवसाय मुंबईत आणून मुंबई समृद्ध केली. कळलंच पाहिजे तुम्हाला. आणि रावण आता मात्र म्हणू लागलाय, ही लंका एकटी माझी नाही आहे, ही लंकावासियांची आहे. लंकेवर राज्य करणे हे रामाचं धोरण दिसतंय. आपली लंका ताब्यात घेण्याचा हा डाव दिसतोय. या लंकेचं रक्षण करण्याची जबाबदारी लंकावासियांची आहे. शत्रू आत घुसला नाही पाहिजे याची काळजी घ्या. लंका लंकेच्या माणसांच्या हातात राहिली पाहिजे. लंका ही लंकावासियांचीच आहे. त्यावर परकीयांचं आक्रमण होता कामा नये. दुसऱ्या लोकातल्या लोकांचं आक्रमण होता कामा नये. त्यांची सत्ता येता कामा नये. लंकावासियांनो, तुमच्या लंकेचं स्पिरिट जाग करा. सुरू राजकारण आत्ता नाही आहे, तेव्हापासून चालत आलाय. तेव्हापासून या लंकेचं रक्षण करण्याची जबाबदारी लंकेतल्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे. बघा, तुमची लंका तुम्ही वाचवा. तुमचा लंकेश तुमच्या मागे उभा आहे. ही लंका वाचवायची असेल तर तुम्हाला रावणाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. उभं राहून आपलं जोरदार आवेशपूर्ण भाषण लंकेच्या समोर करतोय, पण आतून याची फाटली आहे. गेलेच सगळ्याला गमावलंय. आणि सगळ्याला गमावल्यावर सुद्धा रावण आतून तंतरलेला आहे. आपल्या राक्षसांच्या समोर आवेशपूर्ण भाषण करतोय आणि लंकेतल्या आपल्या अंतर्ग्रहात येऊन बसतोय. बाकी कुणाला कळो न कळो, आपल्या बापाची फाटली आहे हे इंद्रजिताला कळतं. तो आपला माग महालात येतो आणि म्हणतो, तुम्ही एवढं नाराज होऊन कसं चालेल? मी जाऊ का मैदानावर? तो म्हणतो, अरे याआधी तू मैदानावर गेला होतास. तू तुझा सर्वोच्च ताकदीचा नागपाश वापरून बघितलास. काय झालं? सुटले ना ते दोघं. त्यामुळं वेगळा काहीतरी विचार करायला हवा. तो म्हणतोय, पिताश्री, मी माझी पूर्ण ताकद वापरलेली नाही आहे. माझ्याकडं अजूनही अशी दिव्य अस्त्र आहेत ज्याचा सामना राम लक्ष्मण करू शकणार नाहीत. आणि मला वाटतं त्या दिव्य अस्त्रांचं आवाहन करून आता मी युद्धभूमीवर जायला हवं. आणि मी जसा लपून छपून वार करत होतो तसे लपून छपून अदृश्य स्वरूपात युद्ध खेळायला हवं. यातच आपलं भलं आहे आणि ते मी करावं असं मला वाटतंय. मरता क्या न करता रावणाला इंद्रजिताला पाठवण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही. आणि तो यशस्वी हो असा आशीर्वाद देऊन इंद्रजिताला युद्धभूमीवर जाण्याची परवानगी देतो. आणि जे काही पुढे युद्धभूमीवर घडतं
ते भयंकर असतं. ते काय आहे बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.